Sangeeta Arora wrote her experience in her mountaineering camp crossing the river. Her instructor tied a rope around his waist and put a sling. It is a type of hook. Then he put a sling on that thick rope tied across the river. He walking through the icy water. Then he went to the other side. At that time, no one was ready to step in a fast moving river. Everyone was pushing to each other to go first. Then Sangeeta Arora stood up the last because she is afraid to cross the rivers. He knew that no one ready to cross the river. Then he told that and called her loudly. 3 cheers for Sangeeta ma'am, and before I knew it, someone has gently pushed me into a water. I felt if my feet were frozen. I started shivering. My teeth were chattering. I caught hold a rope and starting putting my feet firmly into a river bed. Then I walked further in a river, got deeper and deeper. Water slowly reached up to my neck. At the middle, I lost my balance and I started slipping. I was so scared. I felt so cold. The rope slipped from my hands. I started shouting for the help. I was sure that I would be carried away by the river. But then I found that I was tied with a rope to the sling. Hold the rope, hold the rope. I could hear the shouts. Someone managed to get the whole rope and pull myself forward. Slowly, with some courage, I reached the river bank. Then I felt a special kind of happiness. Then I came out the water. I feel very happy after finishing a challenging task. Now I standing the bank. I was also started to calling out the others to hold the rope tightly. I knew that this confidence was result of facing challenges with the courage. आता या डायरीच्या पेजेसमध्ये संगीता अरोरा ज्या नेहरू माउंटेनिअरिंग कॅम्पमध्ये होत्या, तर त्यांनी त्यांच्या 5 फेब्रुवारी 1984 साली त्यांच्या डायरीमध्ये जे काही पेजेसवरती त्यांनी आपलं जे काही त्या कॅम्पमधलं जे वर्णन त्यांनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तर त्यांच्यासोबत एक टास्क दिलेला होता, एक चॅलेंज दिलेलं होतं की पाण्याने भरलेली दुथडी भरून वाहणारी जी नदी होती, तर त्या एका नदीच्या तीरावरून दुसऱ्या नदीच्या तीरावर दोरीच्या साहाय्याने त्यांना ती नदी क्रॉस करायची होती. त्यांचे जे काही इन्स्ट्रक्टर होते त्यांनी त्यांच्या कमरेभोवती दोरी बांधली आणि जो काही हुक अडकून त्या दोरीच्या साहाय्याने त्यांनी ती रिव्हर क्रॉस केली. त्यांना एक्सपिरियन्स होता. त्या थंडगार बर्फासारख्या पाण्यामधून त्यांनी चालत जाऊन दोरीच्या साहाय्याने एका तीरावरून दुसऱ्या तीरावरती त्यांनी ही नदी क्रॉस केली होती. आणि त्यावेळेस तो असा प्रसंग होता की नदीचं जे पाणी होतं वेगाने वाहत होतं आणि ते वेगाने वाहणारं पाणी बघून त्या कॅम्पमध्ये असणारे सगळेच मेंबर घाबरलेले होते आणि कुणालाही त्या नदीमध्ये पाय टाकण्याची इच्छा होत नव्हती किंवा सगळ्यांनाच भीती वाटत होती की पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता. प्रत्येकजण एकमेकांना ढकलत होता आणि प्रत्येकजण पाठीमागे राहण्याचा प्रयत्न होता. संगीता अरोरासुद्धा ज्या पाठीमागे होत्या की त्यांना असं वाटलं की आपल्याला कुणीही बघत नाही आहे. तर मग त्याच ठिकाणी त्यांचे जे इन्स्ट्रक्टर होते दोरी हातात घेऊन आले आणि नंतर मग ते इन्स्ट्रक्टरला बघून संगीता मॅडमला असं वाटलं की आता मला काहीही एक्सक्यूज नाही, मला इथून कुठलीही पळवाट नाही आहे, कारण सरांनी मला बघितलं आहे आणि सरांना हे सुद्धा लक्षात आलेले की मी घाबरलेली आहे. माझी भीती घालवण्यासाठी त्यांनी मोठ्याने आवाज दिला, 3दा चीयर करा संगीता मॅडमसाठी. आणि नंतर मग संगीता मॅडमला कळण्याच्या अवधीच त्यांना असं लक्षात आलं की कोणीतरी आपल्याला हळूवारपणे पाण्यामध्ये ढकलून दिलं आहे. पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की माझे पाय गोठून जातात. नदीमध्ये पाय गेल्यानंतर त्यांना असं त्या थरथर कापायला सुरुवात करतात आणि त्यांचे जे दात आहेत ते सुद्धा वाजायला सुरुवात होतात. मग त्यांनी जी काही दोरी आहे हाताने पकडली, त्या पाण्यावरती पाय ठेवत ठेवत त्या दोरीच्या साहाय्याने पुढे पुढे जायला सुरुवात केली. मग नंतर नदीचं जे पात्र आहे ते खोल खोल होत गेलं आणि मध्यभागी त्यांच्या मानेपर्यंत त्या पाण्याची पातळी गेली आणि त्या
प्रवाहामुळे त्यावेळेस त्यांचं बॅलन्स गेलं आणि हात निसटला. त्या क्षणाला त्यांना असं वाटलं की ह्या पाण्याच्या प्रवाहाच्या सोबत मी सुद्धा वाहून जाईन. म्हणूनच त्यांनी मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. त्यांना असं वाटलं की या नदीच्या प्रवाहासोबत मी सुद्धा ह्या नदीमध्ये बुडून जाईल किंवा त्या पाण्याच्या सोबत मी सुद्धा जाईन. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की माझ्या जे काही दोरी आहे, मला कोणीतरी हुकनी अडकवलेलं आहे. मग सगळेजण मला मागून ओरडण्याचा आवाज आला की दोरीला पकड, दोरीला पकड, असा मोठ्याने आवाज आला की त्या हुकच्या साह्याने मला कोणीतरी पकडून ठेवलेलं आहे किंवा त्या माझ्या कमरेला जी हुकच्या साह्याने मी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या सोबत वाहत नाही जात आहे, फक्त मला इन्स्ट्रक्शन देत आहेत की त्या दोरीला पकड, असा पाठीमागून आवाज येतोय. आणि मग अशा पद्धतीने त्या पाण्याच्या प्रवाहाला मी मॅनेज करून मी ते दोरीला पकडलं आणि नंतर धैर्याने त्या नदी पार करून त्या नदीच्या दुसऱ्या तीरावर पोहोचल्यानंतर मला एक खूप जास्त आनंद आला. कारण इतकं जे चॅलेंजिंग टास्क होतं की नदी क्रॉस करायची, ती एवढी थंडगार नदी, तेवढ्या जास्त वेगाने वाहणाऱ्या प्रवाहाच्या सोबत ती नदी क्रॉस करण्याचं आमच्यासमोर चॅलेंज होतं. आणि नदीच्या दुसऱ्या तीरावरती मी थांबले होते. आणि नंतर माझ्या ग्रुपमधले जे काही सहकारी होते त्यांना मी कॉन्फिडेंटली ओरडून सांगत होते, मोठ्याने सांगत होते की दोर घट्ट धरा. आणि दोर घट्ट धरला तर नदीला पार करणं किंवा एका तीरावरून जाणं ते सोपं होईल. कारण त्यांना स्वतःचा एक्सपिरियन्स होता कशा पद्धतीने ती नदी क्रॉस केली. आणि म्हणूनच हे चॅलेंज स्वीकारल्यामुळे त्यांचा जो काही आत्मविश्वास होता तो पहिलेपेक्षा जास्त वाढला होता. नेक्स्ट चॅलेंज इज अ रॉक क्लाइम्बिंग इन 10th February 1984. We had to climb 15 kilometers to reach Tekla village. It was at the height 1600 meters. Our rucksack has all the food materials such as water bottle, rope, hook, plastic sheets, diary, torch, towel, soap, wind cheater, whistles, glucose, jaggery, chana and some other snacks. We also see the fruits and vegetable growing in the fields. We saw Colonel Ram Singh standing on a 19 meters on a flat rock with pegs and ropes. We had been told to first observe the rocks carefully and identify to hold the places where we can put out our hands and feet. But today, as I was not going to back out, I stood first in a line. Our instructor tied a rope around his waist. He put a sling and held the thick rope. It was a hanging. He is climbing as he was running up. I also put my sling, but I took a first step. I slipped. Then I was swinging in the rope. From the rope. Keep your body at angle of 90 degrees while climbing. I heard this sound. Keep the back straight. Do not bend. Keeping this in mind, I imagined the rock as a flat ground and started climbing. Again, while coming down, we had to use the rope in a special way called rappelling. I did this with the same fearlessness. नंतरचा जो प्रसंग होता 10 फेब्रुवारी 1984 सालामध्ये त्यांना दुसरा टास्क दिला होता की जी काही पर्वताची जी चढाई करायची आहे 15 किलोमीटर, त्या चढाईवरती त्यांना चढायचं होतं. आणि त्याच्यानंतर जो काही उंचावरचा जो त्यांचा नंतरचा प्रवास सुरू होणार होता, जो 1600 मीटरचा, त्यांच्या पाठीवरच्या ज्या बॅग होत्या त्याच्यामध्ये पाण्याचे, कारण वरती शिखरावरती त्यांना खाण्यासाठी कुठलाही पदार्थ मिळणार नव्हता किंवा बॉटल पाण्याची सुद्धा सोय होणार नव्हती. म्हणून त्यांचं जे काही आवश्यक खाद्यपदार्थ पाठीवरच्या बॅगवरती त्यांनी भरलेलं होतं. त्याच्यामध्ये अन्नाची काही पाकिटं होती, पाण्याची बॉटल, दोरी, कमरेला अडकवण्यासाठी काही हुक्स होत्या, प्लास्टिकच्या शीट, डायरी, टॉर्च, टॉवेल, साबणी, शिट्टी, ग्लुकोज, चणे, गूळ, अशा प्रकारचं जे काही साहित्य त्यांच्यासोबत होतं. वरून बघत असताना तिथे काही शेती, पण फळांची आणि भाज्यांची सुद्धा शेती त्या बघत होत्या. त्यांचे जे इन्स्ट्रक्टर होते रामसिंग, 90 मीटरच्या एका पसरट दगडावरती ते उभे होते दोरी घेऊन आणि सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत होते की चढताना सुद्धा जागा बघा जिथं तुम्ही कुठे पाय व्यवस्थित ठेवू शकता किंवा तुमच्या हाताने ती जागा धरू शकता
आणि या दिवशी नदी क्रॉस करण्याचा आधीचा एक्सपिरियन्स संगीता मॅडमला होता, म्हणूनच ह्या दिवशी त्या घाबरल्या नव्हत्या. पाठीमागे जाण्याच्या ऐवजी त्यांनी सुरुवातीला रांगेमध्ये पहिल्यांदा त्या उभ्या होत्या. त्यांचे जे काही इन्स्ट्रक्टर होते, कमरेभोवती त्यांनी दोरी गुंडाळली आणि एक हुक अडकवला आणि त्या शिखरावरती जाण्यासाठी चढायला सुरुवात केली. अशा पद्धतीने जे चढत होते जसं काही ते रनिंग करत आहेत किंवा पळत आहेत. मग त्यांना बघून संगीता मॅडमनी सुद्धा त्यांचा जो हुक घेतला, पण पहिल्यांदाच पाय टाकला की त्यांचा पाय घसरला आणि त्या हवेत दोरीच्या साहाय्याने लटकायला लागले. आणि त्यावेळेस त्यांच्या इन्स्ट्रक्टरनी त्यांना सांगितलं की तुमची जी बॉडी आहे ती 90च्या अँगलमध्ये ठेवा, पाठीला न वाकवता सरळ ठेवा. आणि अशा पद्धतीने त्यांनी ज्या इन्स्ट्रक्शन ऐकून आणि नंतर त्यांनी त्यांच्या मनामध्ये असा विचार आणला की हे जे काही दगड आहेत, त्यांनी असं इमॅजिन केलं की हे ग्राउंडसारखं आहेत आणि याच्यावरती चालायचं आहे. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यावरती चढायला सुरुवात केली. आणि जशी चढाई केली तशाच पद्धतीने उतरतानासुद्धा त्या दोरीच्या साह्याने ते खाली आले. आणि त्यावेळेस चढताना आणि उतरताना त्यांना दोन्हीही वेळेस त्यांना भीती वाटली नाही. 14 फेब्रुवारी 1984. It was a funny incident. It was evening. Khondonbi was feeling hungry. We did not have anything to eat. She jumped over a fence and got into a field. She quickly plucked 2 cucumbers and came back. Just then a woman came to behind and hold her back. She started something to Khondonbi in her own language, but we could not understand what she was saying. Khondonbi was also trying to explain this in her own language, but she could not understand. I tried to explain in Hindi, but neither them could understand Hindi. Finally, I folded my hands to say that we were sorry. But then our group has gone to ahead. It was already dark. I thought we had lost our way. Then we really scared. We could not see anything without our torches. I started sweating even though it was cold. I tightly held Khondonbi's hand. I called loudly, "Where are you all? Can you hear me?" My voice also echoed in the mountains. Then both started whistling loudly and flashed out our torches. Then our group had noticed that we were missing. We heard some whistles at a distance. I understood the signal. We held each other's hand tightly and waited. Khondonbi felt that we should keep talking. She started singing in Mizo song loudly. After some time, we saw them coming towards us. At last we were in our group. 14 फेब्रुवारी 1984 साली असा एक मजेदार प्रसंग घडला संगीता मॅडमच्या सोबत. त्यांच्या ग्रुपमध्ये एक जी मिझोची मुलगी होती, खोंडोनबी नावाची, जिला फक्त मिझो लँग्वेज होत होती. तिला हिंदीसुद्धा समजत नव्हती किंवा इतर तिला कुठल्याही भाषा येत नव्हत्या. संध्याकाळची वेळ होती. खोंडोनबीला खूप भूक लागलेली होती आणि त्यावेळेस त्यांच्याजवळ खायला काहीही शिल्लक नव्हतं. मग त्या तारेमधून एका शेतामध्ये तिने उडी घेतली आणि नंतर 2 काकड्या, मोठ्या आकाराच्या काकड्या ती घेऊन बाजूला आली. मग नंतर तिच्या पाठोपाठ एक बाई आली आणि नंतर तिने खोंडोनबीची बॅग धरली आणि नंतर ती महिला ती खोंडोनबीला तिच्या भाषेमध्ये तिथली जी भाषा होती त्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली. पण त्या बाईची जी भाषा होती, त्या महिलेची भाषा आहे, या कोणाला कळत नव्हती. खोंडोनबीसुद्धा तिच्या मिझो लँग्वेजमध्ये त्या बाईला सांगत होती, पण कोणालाच काही समजत नव्हतं. आणि संगीता मॅमनी सुद्धा हिंदीमध्ये त्या बाईला सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणालासुद्धा त्या दोघींच्यापैकी एकीलाही हिंदी समजत नव्हती. अशा प्रकारचा प्रसंग होता की कोण काय, सगळेजण तिघीही बोलत आहेत पण तिघींनाही एकाची, ती महिला तिच्या भाषेमध्ये बोलत होती, खोंडोनबी मिझोमध्ये बोलत होती आणि संगीता मॅडम हिंदीमध्ये बोलत होत्या. तिघीही बोलत होत्या, पण कोण काय बोलते हे कोणालाच काही समजत नव्हतं. तर शेवटी संगीता मॅडमनी माफी मागण्यासाठी वाकून आपले हात जोडले आणि त्या महिलेला सॉरी म्हटलं
आणि असा जो मजेदार प्रसंग होता की कोणीच कोणाला जी भाषा समजत नसल्यामुळं हा प्रसंग त्यांच्यावरती घडला होता. आणि पण हा प्रसंग झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचा जो ग्रुप होता तो पुढे निघून गेला आणि ह्या दोघी मागे लागल्या. आणि ती वेळ होती संध्याकाळची, अंधार पडलेला होता. त्या दोघींच्या असं लक्षात आलं की आपण आपला रस्ता चुकलेला. त्या दोघींनाही खूप भीती वाटत होती. तिथे काहीही दिसत नव्हतं. अशा थंडगार वातावरणात सुद्धा दोघींना घाम फुटला होता. संगीता मॅडमनी खोंडुंबीचा हात घट्ट पकडला आणि मोठ्यानी त्या ओरडल्या, तुम्ही कुठे आहात, तुम्ही माझा आवाज ऐकताय का? आणि मग नंतर हाच संगीता मॅडमचा आवाज परत प्रतिध्वनी आला माउंटेनमधून. तोच आवाज परत त्यांना ऐकू आला. मग नंतर त्यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या शिट्ट्यांनी जोरजोरात वाजवायला सुरुवात केल्या. ज्या त्यांच्याजवळ असणाऱ्या ज्या टॉर्चेस होत्या त्यांचा फ्लॅशसुद्धा मारायला सुरुवात केला. मग नंतर समोर गेलेल्या त्यांच्या ग्रुपमधल्या मेंबर्सला असं लक्षात आलं की खोंडुंबी आणि संगीता मॅडम मागे त्यांचा रस्ता चुकलेले आहेत. आणि नंतर संगीता मॅडमचा जो काही सिग्नल आणि खोंडुंबीचा जो सिग्नल होता त्यांना लक्षात आलं. त्याच ठिकाणी राहून दोघांनी त्यांची वाट बघायला सुरुवात केली. आणि अशा प्रसंगामध्ये खोंडुंबी म्हणाली की आपण काही ना काहीतरी बोललं पाहिजे, कारण त्या दोघींनाही खूप घाबरलेल्या अवस्थेत होत्या. आणि खोंडुंबी मिझो भाषेमध्ये मोठ्या मोठ्याने गाणं म्हणायला सुरुवात करते. आणि मग नंतर त्या दोघींच्या असं लक्षात आलं की त्यांचे जे ग्रुप मेंबर्स आहेत त्यांच्याकडे येत आहेत. आणि नंतर मग त्यांना त्यांचा तो जो ग्रुप आहे तो मिळाला. 15 February 1984. A special guest. After dinner we met a special guest, Bachendri Pal. She had just been selected as a part of a team climbing Mount Everest. She had been came to seek blessing of Brigadier Gyan Singh. It was happy evening. We were all singing. Bachendri also joined us singing and dancing the famous Pahadi song. At that time, we had no idea that Bachendri would become the first Indian woman to reach Mount Everest and create history. Camp in the Snow. 18th February 1984. We standing at a height 2,134 meters. We were spent to night here. Everyone was busy trying to put the tent. We also used double layer plastic sheet. It helps to protect from the cold weather because air is trapped between the layers between the two sheets and keep us warm. We put in pegs and began to put up in the tent. As we tied it from one side and wind flew the tent from the other side. After some times we are managed to hold the tent. Then we dug a drain around the tent. We were feeling hungry. We collect some firewoods and stones, then make chulha and cook some food. After meal, we collected all the waste in a bags to clean the campsite. Then we got into our sleeping bags. I was not sure if I would be able to sleep in it, would be comfortable, would I not feel cold, but the bags were filled with the soft feathers which helped keeping us warm. We were all very tired, so we fell asleep. 15 फेब्रुवारी 1984 चा दिवस होता. त्या डायरीमध्ये त्यांनी लिहून ठेवलेला. मग त्या दिवशी एक खास गेस्ट येणार होते. पाहुणे त्यांच्याकडे येणार होते त्या कॅम्पमध्ये. जेवणाच्या नंतर त्या ज्या पाहुण्या होत्या बचेंद्री पाल, माउंट एव्हरेस्टवरती चढाई करण्यासाठी बचेंद्री पाल यांचं सिलेक्शन झालं होतं. ब्रिगेडियर ग्यान सिंग हे जे काही त्यांचे इन्स्ट्रक्टर होते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी बचेंद्री पाल आल्या होत्या. आणि नंतर मग ती संध्याकाळ सगळ्यांसाठीच आनंददायी होती. सगळेजण गाणी म्हणत होते. पहाडीतलं जे फेमस लोकल सॉन्ग होतं ते गाणं ते म्हणत होते. बचेंद्रीसुद्धा त्यांच्यामध्ये सामील झाली ते गाणं म्हणण्यासाठी. मग त्या प्रसंगाला गाणे म्हणत असताना त्यांना असं लक्षात आलं नाही की बचेंद्री पाल ही पहिली महिला असेल जी की माउंट एव्हरेस्टवरती चढाई करणार आहे आणि एक इतिहास रचणार आहे, याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. 18 फेब्रुवारी 1984
जो काही बर्फामध्ये त्यांचा कॅम्प होता, 2134 मीटरवरती, इतक्या उंचीवरती ते सगळेजण कॅम्प मेंबर उभे होते. संपूर्ण रात्र त्या बर्फाळलेल्या वातावरणामध्ये त्यांना घालवायची होती. प्रत्येकजण तो टेंट उभा करण्यासाठी बिझी होता. तो त्यांच्याजवळ असणारा जो 2 लेअरचा तो प्लास्टिकचा शीट असलेला टेंट होता, जेणेकरून त्या 2 लेअरमध्ये हवा ट्रॅप होईल आणि त्यांना थोडीशी उबदार वाटेल असं त्यांचा समज होता. आणि तो टेंट तो घालण्यासाठी किंवा तो उभा करण्यासाठी सगळे प्रयत्न होते. एका ठिकाणाहून वारा येत होता, एका ठिकाणी खुंटी लावली की दुसऱ्या ठिकाणी वाऱ्याने तो टेंट उडून जात होता, कारण वाऱ्याचा वेग खूप जास्त होता. मग कसे तरी सगळ्यांनी मिळून ओढून टाईट तो टेंट बांधला. आणि नंतर मग सगळ्यांनाच भूक लागलेली होती. त्या स्थानिक जागेवरूनच काही जळतं आहे जाळण्यासाठी लाकडं त्यांनी जमा केली, दगडं घेतली आणि नंतर त्याचा चूल बनवून त्याच्यावरती अन्न शिजवलं. मग नंतर जे काही कचरा होता त्यांनी जमा केला, जो काही कॅम्पचा बाजूबाजूचा एरिया होता तो त्यांनी जो काही कचरा होता त्यांनी एका बॅगमध्ये टाकला. मग नंतर त्यांना त्या कॅम्पमध्ये असणाऱ्या त्या स्लीपिंग बॅगमध्ये त्यांना झोपायचं होतं, कारण आजूबाजूला खूप कडाक्याची थंडी होती. त्याच्या आधी त्यांना माहिती नव्हतं की बॅगमध्ये कशा पद्धतीने झोपतात. तिथं त्यांच्या मनामध्ये प्रश्न येत होते की या बॅगमध्ये झोपल्यानंतर आराम वाटेल का, आणि समजा जर का त्या बॅगमध्ये झोपल्यानंतर थंडी वाजणार नाही का, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये होते. त्या बॅग होत्या पिसांनी भरलेल्या होत्या आणि म्हणूनच हे जी काही पिसं होती त्याच्यामुळेच त्यांना थंडी वाजत नव्हती आणि त्यांना उबदार ठेवण्यासाठी मदत करत होते. सगळेजण त्या कॅम्पमधले मेंबर्स थकलेले होते आणि म्हणूनच थोड्या वेळानंतर ते गाढ झोपी गेले. द नेक्स्ट मॉर्निंग वी वोक अप अँड फाउंड दॅट इट वॉज स्नोईंग. व्हाईट सॉफ्ट फ्लफी snowflakes were gently falling. Wow, it's so beautiful. The plants and trees, grass, mountains, everything looked white. Today we will climb at higher. We walked carefully on a snow with the help of sticks. It was difficult because we keep slipping. Afternoon, we had reached snow-covered mountains. We enjoying throwing the snowballs and making the big snowman. आणि नंतरची जी सकाळ होती त्यावेळेस त्यांच्या उठल्या उठल्या असं लक्षात आलं की सगळीकडून आजूबाजूला बर्फ पडतोय, जो मऊ फ्लफी आहे, जो हळूवारपणे बर्फ आजूबाजूला पडत आहे. आणि सगळेच जे झाडं आहेत, छोटे छोटे झाडं आणि मोठे मोठे वृक्ष, गवत, उंच उंच पर्वतांची जी शिखरं आहे त्याच्यावरती सगळा बर्फ पडतोय आणि सगळं सुंदर असं वातावरण त्यांना तिथे दिसत होतं. सगळीकडे पांढरं शुभ्र दिसत होतं. 2700 मीटरच्या हाईटवरती ते आले होते आणि नंतरच म्हणूनच त्यांना चालण्यासाठी खूप काळजीपूर्वक जावं लागत होतं, कारण तो बर्फसुद्धा तुमच्या पायाला चिटकत होता. तिथे घसरण्याची सुद्धा त्यांना भीती होती. आणि नंतर दुपारी मग बर्फांनी आच्छादलेल्या माउंटेन्सवरती, पर्वतांच्यावरती ते आले आणि मग नंतर त्या ठिकाणी सगळीकडे बर्फ होता. एकमेकांच्यावरती ते अंगावरती बर्फाचे गोळे करून एकमेकांना मारू लागले आणि त्याच्यामध्ये तिथे बर्फामध्ये त्या बर्फाच्या साह्याने त्यांनी सगळ्यांनी स्नोमॅन सुद्धा बनवला. 14 February 1984, last day of a camp. We were getting ready for the campfire. Each group presented a program. We are enjoying telling the jokes, dancing around the campfire. Soon it was midnight. Brigadier Gyan Singh got up and called me. I thought, oh, what I have done at this time? But sir announced my name for the best performance award. I stood still. He blessed me and tears of joy rolled down my face. 21 फेब्रुवारी 1984 सालामध्ये ह्या कॅम्पचा शेवटचा दिवस होता. कॅम्पफायरसाठी सगळेजण रेडी होते. त्या ग्रुपमधल्या सगळ्या मेंबर आपला प्रोग्राम सादर करत होते. सगळेजण मजेत होते, जोक्स कोणी सांगत होते, हसत होते, गाणी म्हणत होते, डान्स. त्या कॅम्पफायरमध्ये सगळेजण त्या फायरच्या भोवताली सगळेजण नाचत होती, सगळेजण मजेत होती. मध्यरात्री होती आणि ब्रिगेडियर ग्यान सिंगनी मला आवाज दिला. संगीता मॅडमला वाटलं की आता ह्यावेळेस मी काय केलं जे की ग्यान सिंगनी मला आवाज दिला आहे, पण
त्यावेळेस सरांनी संगीता मॅडमचं नाव अनाऊन्स केलं. बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड हे त्या अवॉर्डसाठी त्यांचं नाव त्यावेळेस त्यांना जाहीर केलं. त्यावेळेस संगीता मॅडमला खूप आनंद झाला आणि आनंदाचे अश्रू त्यांच्या चेहऱ्यावरती तरळले. नेक्स्ट इज the experience of Bachendri Pal. A 12 years old girl living in the mountains was on the school picnic. She climbed the mountain's peak of 4,000 meters with her friends. She has done this to fun and adventure. Soon it was dark, then could not came down. It was also cold. There was alone without food, and it was a long night. This happened to the Bachendri Pal when she was a young girl. Bachendri grew up in a Nakuri village in a Garhwal area of Uttarakhand. When she grew and joined Nehru Institute of Mountaineering, Uttarkashi, the Brigadier Gyan Singh guided her. Bachendri did not well in her training. She started to train women in mountaineering course. Bachendri was selected as a team member to climb the Mount Everest. There was 7 women in an 18 members team. On night 15th May, the team was tired after having reached to the height of the 7,300 meters. The team put up their tent and went to sleep. Around midnight, they heard a loud sound with bangs. Before they knew or fully awake, the tent flew off. Something very heavy hit them. There was a terrible snowstorm. Bachendri was almost buried under the snow and was hurt on her head. Many of the team members also injured and also used snow picks and axes to dig out who had been buried under the snow. The team members returned to base of the camp, but Bachendri went ahead, climbing slowly but steadily towards the peak. It was a minute past on 1 o'clock in the afternoon, 23rd May. Bachendri Pal stepped into a peak of 8,900 meters of high Mount Everest, also called as Sagarmat in Nepal. There was another team member with her. There was no space for 2 people to stand at the top of the same time. When one slip and they will fall straight down the 1,000 feet below. Bachendri and her teammate dug the snow and pitched their axe firmly in the ice. Using this hook, they tied themselves with rope. Only then 2 of them could stand here. She was shivering with cold, but filled with the warmth of the achievement. She bowed her head and pitched the national flag and took photographs. She spent 43 minutes on the highest peak of the world. Bachendri Pal became the first Indian woman and 5th woman in the world to reach the peak of the mountain. आता ही जी काही स्टोरी आहे बचेंद्री पाल यांच्याविषयी आहे. 12 वर्षाची जी मुलगी सुरुवातीच्या काळामध्ये तिला गिर्यारोहणाची आवड होती आणि सहज म्हणून जवळपास 4,000 मीटर उंचीपर्यंत ती तिच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत ती चढाई करून जाते. बचेंद्री पाल यांना आनंद मिळायचा की अशा प्रकारचे जे काही मजा म्हणून हे साहस त्या करायच्या. त्यावेळेस अंधार पडलेला होता आणि नंतर कुणालाही खाली येता आलं नाही. अतिशय थंडी होती आणि अन्नपाण्या वाचून ती रात्र बचेंद्री पाल यांना काढावी लागली. ज्यावेळेस बचेंद्री ह्या लहान होत्या त्यावेळेसचा हा प्रसंग होता. पण बचेंद्री नंतर मोठी झाली. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग कॅम्प उत्तरकाशीमध्ये होते, त्या कॅम्पमध्ये त्या जॉईन केल्या. ब्रिगेडियर ग्यान सिंग यांनी त्यांना गायडन्स केलं आणि त्यांना ट्रेनिंग दिली. सुरुवातीला गिर्यारोहणाच्या विषयी बचेंद्री यांना माहिती नव्हती किंवा कशी चढाई करते याचं पुरेसं ज्ञान त्यांच्याजवळ नव्हतं. मग नंतरच्या याच्यामध्ये माउंट एव्हरेस्टवरती चढाई करण्याच्या टीममध्ये बचेंद्री पाल यांचा सुद्धा समावेश झाला. 7 महिला होत्या आणि टोटल त्यांच्या ग्रुपमध्ये 18 मेंबर्स होते. 15 मेच्या दिवशी त्यांनी चढाई करायला सुरुवात केली. सगळ्या सामानासह टेंट घेऊन त्यांची ही मध्यरात्रीपर्यंत ही चढाई सुरुवात केली.
त्यानंतर त्यांनी टेंट टाकून त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत त्या ठिकाणी ते सगळ्यांनी झोपायला सुरुवात केली. आणि नंतर मोठा आवाज आला. काहीतरी त्यांना आदळतं हे त्यांच्या लक्षात आलं. खूप मोठं बर्फाचं जे वादळ त्या ठिकाणी तयार झालेलं होतं. बचेंद्री ह्या सुद्धा जवळपास त्या बर्फामध्ये दाबल्या गेल्या होत्या, बर्फाच्या खाली बुडाल्या होत्या. त्यांच्या डोक्याला सुद्धा इजा झाली होती. त्यांच्यासोबतचे जे सहकारी होते त्यांना सुद्धा दुखापती झाल्या होत्या. त्यांचे सहकारी कित्येक बर्फाच्या खाली गाडल्या गेले होते. त्यांना काढण्यासाठी कुदळीच्या साह्याने तो जो बर्फ आहे काढून त्यांना काढण्यात येत होतं. काही जे मेंबर्स होते खाली परत माघारी वळले, पण बचेंद्री ह्या सुद्धा पुढे जात राहिल्या, माघारी वळल्या नाही. शिखरावर जाण्यासाठी हळूवारपणे त्या जात राहिल्या. 23 मेला बचेंद्री पालनी सगळ्यात उंच शिखरावरती, जे माउंट एव्हरेस्टचं सगळ्यात उंच जे शिखर आहे त्यावरती त्यांनी पाऊल ठेवलं. त्यांच्यासोबत सुद्धा अजून एक सहकारी होते, पण दोघांना त्या शिखरावरती पाऊल ठेवण्यासाठी जागा नव्हती. म्हणूनच त्या कुदळीच्या साह्याने त्यांनी तिथे जागा केली, किमान जे दोघं जण त्या शिखरावरती पाऊल ठेवू शकेल. किंवा समजा जर का दोघांच्यापैकी एकाचा जरी पाय निसटला तर खाली खोलच खोल दरी होती आणि त्या दरीत पडण्याची त्यांची शक्यता होती. त्या वाकून राष्ट्रध्वज त्या ठिकाणी रोवतात आणि तिथे जवळपास 43 मिनिट त्या जगामधल्या सगळ्यात उंच शिखरावरती त्या तिथे थोडा वेळ घालवतात. बचेंद्री पाल ह्या भारतातल्या पहिल्या महिला आहेत की ज्यांनी एवढ्या उंच शिखरावरती चढाई केली आणि संपूर्ण जगभरामध्ये 5व्या महिला आहेत की ज्यांनी उंच शिखरावरती जाण्याचा बहुमान मिळवला.